नमस्कार. मी गणेश गोरख गाडगे, महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, पुणे. आज दिनांक 3/6/2024 रोजी मला सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर येथे स्वप्नील मेंगाणे यांचे सेवा पुस्तकाचे अवलोकन करण्यासाठी बोलवले होते. ते अवलोकन केले असता असे समजले की स्वप्नील मेंगाणे हे 2014 साली शिपाई म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आली, जिल्हा अधिकारी त्यांच्या आदेशाने. स्वप्नील मेंगाणे 2014 ते 2017पर्यंत शिपाई म्हणून होते. स्वप्नील मेंगाणे 2018 साली कनिष्ठ लिपिक म्हणून चार्ज त्यांना हवेली क्रमांक 7मध्ये भेटला. त्यानंतर थोडासा कालावधी झाल्यानंतर सहजिल्हा निबंधकांनी त्यांना हवेली क्रमांक 1मध्ये चार्ज दिला. हवेली क्रमांक 1मध्ये दस्त नोंदणीसाठी त्यांना परवानगी देण्यात आली. 2-3 महिने झाले आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष गणेश गाडगे, आम्ही तुकडेजोड कायद्याविरुद्ध स्वप्नील मेंगाणे यांनी डॉक्युमेंट केलेले आहे. त्याचे सदर पुरावे हे सहजिल्हा निबंधक, महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग, DIG ह्यांना व्यक्तिशः व लेखी स्वरूपात जाऊन दिलेले आहेत. स्टॅम्प ॲक्टविषयी सुद्धा स्वप्नील मेंगाणे यांनी चुकीच्या पद्धतीने दस्तनोंदणी केलेली आहे. त्याबद्दलही आम्ही त्यांना वारंवार सांगितले आहे. तरीसुद्धा हे खंबीरपणे स्वप्नील मेंगाणेंच्या पाठीशी सर्वजण उभे आहेत. थोडंसं नावासाठी त्यांना फक्त 15 दिवस सांगितलं होतं की तुम्हाला चार्ज काढला होता हातातून 10-15 दिवस. त्याच्यानंतर त्यांना चार्ज दिला. आणखीनही ते दस्त नोंदणी करायचे आहे. स्वप्नील मेंगाणे सांगा मला कुठलेही दस्त नाहीत केले. तुकडेबंदी कायद्याविरुद्ध दस्त केले. एक राज्यपालांनी जे राज्यपत्र लिहिलेले आहे त्याच्या विरुद्धात जाऊन दस्त नोंदणी केलेली आहे. बनावट गुंठेवारी जोडून दस्त नोंदणी केलेली आहे. जर त्यांना चार्ज दिलेला आहे, ते दुय्यम निबंधक आहेत, तर त्यांना तेवढे अभ्यास पाहिजे किंवा हे गुंठेवारी खरी आहे का. बनावट गुंठेवारी, बनावट कंप्लेशन, कमिटमेंट हे असे बनावट कागदपत्रे लावून दस्त नोंदणी केलेली आहे. त्यावर अद्याप कारवाई झाली नाही. स्टॅम्प ॲक्टचे तर एवढे मोठी प्रकरण आहेत हवेली क्रमांक 1मध्ये, कारण असताना तो कनिष्ठ लिपिक आहे स्वप्नील मेंगाणे. तर कनिष्ठ लिपिक असल्यामुळे त्याला काही एवढं काही गांभीर्य नाही. त्यामुळे स्टॅम्प ॲक्ट महाराष्ट्र शासनाचा मोठ्या प्रमाणात मुद्रांक बुडवलेला आहे त्यांनी. यावरती आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही एक विशेष पथक नेमा, विशेष पथकाद्वारे स्वप्नील मेंगाणे यांची चौकशी करा. आमच्या जर तक्रारीमध्ये तुम्हाला काही तथ्य आढळत नसेल तर तुम्ही कारवाई करू नका. पण जे आम्ही तक्रार त्यांना दिलेली होती त्यामध्ये तथ्य आढळलं. तपासणी शाखेने स्पष्ट सांगितलेलं आहे की सदरील दस्त हा दिसून येत आहे की तुकडे भंग होत आहे, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध भंग होत आहे असे दिसून येत आहे. तरीसुद्धा स्वप्नील मेंगाणे चार्जवरती आहेत. ते चार्ज सोडायला तयार नाहीत. आणि सोडायला तयार नाही म्हणजे त्यांना बसवणारेच लोक आहेत. बसवणारे लोक खंबीर असल्यामुळे ते चार्ज सोडायला तयार नाहीत. आणि कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नाही. हम साथ है, हम तुम्हारे साथ है, अशा टाईपमध्ये हे काम सर्व चालू आहे. महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करणारं काम चालू आहे. यावर कोणत्याही प्रकारचं ॲक्शन घेत नाही. आम्ही तर त्यांना चेतावणी दिलेली आहे की तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, जेणेकरून आम्हाला केस स्टँड करता येईल कोर्टामध्ये, जेणेकरून आम्हाला ते पुरावे सादर करता येतील स्वप्नील मेंगाणेविषयी. त्यामुळे तुम्ही त्यांना काही करण्याऐवजी तुम्ही आमच्यावर केस दाखल करा, आम्ही कोर्टामध्ये पुरावे सादर करू. माझं एवढंच सांगणं आहे की सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांनी कडक कारवाई करावी. महाराष्ट्र राज्य मुद्रांक नोंदणी यांनी कडक कारवाई करावी. DIG यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.